सामान्य कुटुंबातला अनेक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार भाजप यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी कसे आपले प्रयत्न चालले आहेत, मतदारांचा कसा पाठिंबा आहे, काय एकंदरीत सांगाल? मी सुहास रामचंद्र चक्के, भाजप शक्ती केंद्र प्रमुख म्हणून वार्ड क्रमांक 15 मध्ये मी काम करत आहे. तर कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार श्री विश्वनाथ फुटाणे यांना उमेदवारी दिलेली आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व आहे ते, आणि वार्डात त्यांना प्रतिसाद जोरात आहे. काय सांगाल, त्यांनी आजपर्यंत सामाजिक कार्य केले त्याच्यावर? त्यांचं भरपूर वार्ड क्रमांक 15 मध्ये सामाजिक कार्य आहे. स्वच्छतेच्या बाबतीत त्याच्यात भरपूर त्यांनी वार्डात काम केलेलं आहे. ते निवडून आल्यानंतर काय त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आपल्या? काय नाही, लोकांचे छोटे छोटे प्रश्न आहेत ते त्यांनी सोडवावेत. वार्डाची स्वच्छता म्हणा, नगरपालिकेच्या संदर्भात जे प्रश्न येतील, रस्त्याची कामे म्हणा, रस्त्याची अडचण आहे, ते त्यांनी सोडवावी. ते आमच्यापेक्षा कसा प्रभाव पडतोय, कोणता मुद्दा तुम्ही त्याच्यासमोर घेऊन जाताय? विकासाचाच मुद्दा घेऊन जातो. आपण काय सांगाल, आपण एक भाजपचे सक्षम उमेदवार आहात या प्रभागामध्ये, आपण काय सांगाल? नाव सांगा, प्रभाग सांगा आणि काय कार्य करणार? नमस्कार, मी विश्वनाथ वसंतराव फुटाणे. माझं पक्षानं मला उमेदवारी जाहीर केलेली आहे भारतीय जनता पार्टीनं. तर माझ्याबरोबर माझे मित्र सहकारी सुहास रामचंद्र चक्के हे आहेत. यांच्या शहरापासून गल्लीपर्यंत आम्ही घेतो बातम्यांचा वेगवान आढावा. आणि वार्डासाठी म्हणला तर अतुल बाबांच्या मार्फत त्यांच्या मार्गदर्शनाखाली वार्डामध्ये आम्ही झोपडपट्टी मुक्त हा विषय घेतलेला आहे. मला एक सांगा, कार्यकर्त्यांनी तुमच्या एवढा काय विश्वास दाखवला, काय नेमकं गणित आहे? मी सामान्य कुटुंबातला आहे, सर्वांच्या सुखदुःखात असणारा मी कार्यकर्ता आहे. किती वर्षापासून भाजपसाठी योगदान आहे, आपण कसं संघटन केले कराडमध्ये? 2014 पासून मी या पक्षाचं काम करतोय आणि मोदीजींच्या प्रेरणेनं मी या पक्षात काम करतोय. साहेब, काय मतदारांना आव्हान करणार आहे आपण? मोदी मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की केंद्रात भाजप आहे, इथं राज्यात भाजप आहे, नगरपालिकेत पण भाजप पाहिजे, तरच आपली कामं होती. आपण काय सांगाल मतदार? सर्वांनी सहकार्य चांगले करावं. मला कमळाला मतदान करून 4 कमळाची समोर चिन्हासमोर मतदान करायचं आहे. सगळ्यांना भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे, एवढं आवाहन करतो.